मित्रांनो आपल्याला हा नंदी दिसतोय आज गुलालाच पात्र झालेला आहे आणि आज भरपूर प्रवास करून ते आलेले आहेत. 4-5 तास प्रवास आहे का? आहे ना 4 तास बरोबर. 4 तासाचा प्रवास आज करून आले ते आणि आज पहिल्यांदाच बहुतेक त्यांच्या दावणीला गुलाल झालेला आहे. हा 3 फेऱ्याचा पहिला 3 फेऱ्याचा पहिल्यांदा म्हणजे आज वेगळ्या काहीतरी भावना असतील कारण आता पहिल्यांदा कुठल्या खेळात खेळलाय? आता आमच्या इथं ते नवीन सेकंदाचा खेळ होता. तिथं 3 फायनली त्याच्या आणि 3 फेऱ्या आता 4 मैदान चालू झालेलं आहे बैल. आता 4थ्या मैदानातच क्वार्टर फायनलचा मानकरी झालेला आहे. 3 मैदानात गट. त्याचं नाव सांगा की गाव? बाजी नाव आहे त्याचं आणि तो बोबगावचा आहे. सासोच्या एक 8 किलोमीटर गाव आहे बोबगाव म्हणून. तिथला आहे बैल. आज इकडे सुरुवात झाली गुलाला. हो सुरुवात झाली आहे मागं गुलाला. पहिल्यांदाच आलो इतक्या लांब आणि ते सार्थक ठरलं. हो काय विचार ठेवून आता तुम्ही काल मुक्कामी इकडे आलेला? हो आता मित्रांचा कॉल झाला म्हणले आपल्याला पळायला लागतंय मैदानाला या बैल. आम्ही परवाशीच बोरच्या मैदानात पळलो. मग त्यांचा फोन आला मग म्हणलं येतो मुक्कामी. सकाळचा बैल धुतला आणि आलो इकडं मुक्कामी. आणि आज मैदान आलं सकाळ सकाळ आणि 23व्या गटात पळलो आम्ही. आज ज्यावेळेस ह्या 3 फेऱ्यात गुलाल भेटला त्यावेळेस काय डोक्यात चालू होतं विचार? नाही डोक्याचं काय आहे, आपल्याला अनुभव ह्यातला आहे. फक्त कसं आहे धावणीला बैल त्या पद्धतीला लागणं हे महत्वाचा विषय. आता हा बैल आमच्यापासून आदतपणापासून आहे पण आम्ही त्याला चालू 400पणात गेलेला आहे. मी पूर्णपणे त्याला त्रास दिलेला नाही आदतपणात 200पणात. त्याच्यामुळे तो आता आमचे दिवस उजाडणार आहे. त्यामुळे तेवढा आम्हाला आहे माहिती आता की आपण कुठं संयम ठेवला आणि तो आज कामी आला. मित्रांनो बघा संयम ठेवलाय. संयम तर महत्वाचा आहे या क्षेत्रात. संयम असला तर सगळं होतंय. हो बरोबर आहे. नाही ते आम्ही ते आता शेवटी मुलाखती ऐकतो मोठे गाडा मला त्यांच्या 2 गोष्टी असतात. त्यामुळे संयम ठेवायला आम्ही शिकलेलो आहे. त्यामुळे आम्ही संयम ठेवून डायरेक्ट 200पणातून त्याला फेरायला सुरुवात करून 400पणात मैदानात काढला आणि त्याने तो आम्हाला डावला गुलाल. आज गुलालातला नंदी आणि सगळी टीम आज गुलालनं भरलेली आहे. आज काय घरी जाऊन कसं जल्लोष आहे? आनंद तर खूप मोठा आहे. हे आमचे मित्र आहेत. तशी आमची ओळख 6 वर्षापूर्वी झालेली कोरोनामध्ये. 6 वर्षानंतर आमचं फक्त फोनवर कॉन्टॅक्ट होतं. आमचे मित्र आहेत जुने आणि त्यानंतर आज आमची काल रात्री ते आले आमच्यापाशी तर आमची 6 वर्षांनी समोर गाठ पडली. नाहीतर याच्या अगोदर सगळं फोनवर कॉन्टॅक्ट होतं आणि यांना आपण कुठे काय अडचण आली तर आपण सर्व फोनवरच पुरवत होतो त्यांना. आमचं गाव इथं बरेच शेजारी बागेवाडी म्हणून आहे. आनंद तर खूप मोठा आहे कारण मी पण बाहेर असतो. आज 6-7 महिन्यानंतर मैदानात आलो आणि मी आल्यामुळे राहिला का आमच्या सर्वांच्यामुळे राहिला हा खूप मोठी गोष्ट आनंदाची आहे आमच्यासाठी. राहिला म्हणजे त्यानं तसा पाहायला येतो आज त्यामुळे राहिला. नाही ना त्यात दमक आहे तेवढी. धमकच आहे तेवढं. त्याने आज साध्य करून दाखवलं. मित्रांनो मालक पण आहे ते आणि जवान मालक आहेत. मालक आज नंदीही जवान तुम्हीही जवान आणि गुलाल पण पहिलाच. त्याचा एवढा अभिमान आहे की गरीबाच्या घरी लक्ष्मी आली. की आमचा एक खोंड होता आदत मध्ये की तो मेला नाही का थोडा आजार होता. त्याच्यानंतर ही लक्ष्मी आली. या लक्ष्मीने मला खरंच ज्यांनी जे पाहिजे होतं ते मला करून दिलेलं आहे नाही का. म्हणजे मला पायऱ्याला खूप अडचण येत होती नाही का पण त्या बैलाच्या दमक होती. बैलाने आज मला साध्य करून दाखवलेलं आहे. बैल खरंच माझ्या गरीबाच्या घरी लक्ष्मी म्हणून आलेला आहे. देवाच्या रूपातच आलेला आहे तो. मग आता ही दोन्ही तुमचीच का? नाही हे फक्त आता कसा पायरा करता तुम्ही? पायऱ्याला अडचणी येत होती आता मुलाखत बघितल्यावर पैरे भेटतील. कसा पायरा पाहिजे? पायऱ्याला अडचण येत होती पण ज्ञानेश्वर फडतर हे मास्टर माइंड आहे. हे भावागत मला साथ देतात. हे मधले सागर तू संयम बागळ सगळं आपण टप्प्यात घेऊ. सगळ्यांना टप्प्यात घेऊ आणि आज बैलांनी बी त्यांना उत्तर दिलं की गरीबाची लक्ष्मी काही खोटी नसती. पण आज ते बैलांनी साध्य करून दाखवलं. याच्यात मला लय अभिमान आहे. पण आज मला काय बोलता येईना की आज मी पूर्ण हँग आहे. आता कसा पायरा पाहिजे? तुम्ही सांगितलं त्यांनी सांगितलं तुमच्याकडे सगळं नियोजन. नाही पायऱ्या काय अडचण नाही आम्हाला. फक्त आम्ही काय म्हणतो व्हिडिओ बघा त्या मनाने आम्हाला पायऱ्या. आम्ही म्हणत नाही की मोठे बैल पाहिजे. आमच्या बैलाला गळा दिला बैलाच्या तुडी सोडपाला बाजार आम्हाला काय विषय नाही. बैल बाकीचं काम करत होता आणि असं नाही की आतून बाहेरून कुठून येऊ द्या त्याचं काही नाही. त्याचं एकच गाडी ओढून निकालात लावणे आणि निकालात बघायचं. आजपर्यंत आम्ही जेवढे पैर गेल्यात निकालाला बैल निकाला घेणार का तर घेणार. किती सामन्यात गाडी पडू द्या निकाल तो घेणार तर घेणार. तेवढा
हाय आणि ते करून दाखवते. त्यामुळे पहिल्याचं काय नाही, आम्ही फोन केला आता तुमच्या मुलाखत एवढं सांगणार आहे, आम्ही फोन केला पण तो आमचे व्हिडिओ बघा मग सांगा किंवा हो की नाही. आम्ही म्हणाल वायदे वगैरे आम्ही काय देत नाही, शेवटी आमची एवढी कॅपॅसिटी नाहीये. हा, आम्ही काय म्हणतो बाबा तुम्ही या, आम्ही वाटलं पावती टाकतो ड्रायव्हर बघतो, पण वायदे वगैरे आम्ही काय देऊ शकत नाही. त्या पद्धतीने आम्ही पहिल्यावाल्यांना काय म्हणणार की फक्त आमच्या बैल बघा किती पळतोय, आधी बघा आणि मग द्या. नाही तर मध्ये आमच्या तारखा आहे, आमचा बैल 4 मैदान आहे, 8 मैदान बुकिंग झालेलं आहे, नंतर बोलू. तर मी म्हणतो बाई व्हिडिओ बघा शेट, बाकीचं नंतर पुढे बघू. एवढंच म्हणणं असतं आमचं. आता मग कॉन्टॅक्ट नंबर द्यायची गरज नाही. नाही कॉन्टॅक्ट नंबर काय तो बैल आता आले, तुमची मुलाखत झाली काय कॉन्टॅक्ट द्यायची गरज नाहीये. बोबगावचा बैल आहे त्यामुळे काय अडचण नाही. हाय आपली इंस्टाला वगैरे आयडी आहे, त्यामुळे काय अडचण नाही. मित्रांनो इंस्टा आयडी तरी सांगा तुमची. द्यावा बाजी ग्रुप बोबगाव ही इंस्टा आयडी आमची. मित्रांनो इंस्टा आयडीला जावा आणि व्हिडिओ बघा. चांगला वासराचा पळ आहे आणि त्या जोडीदार महत्वाचा आहे. आज जोडीदार बघूया कुठला पळालाय, कुणाचा आहे वासरू हे. मित्रांनो मालक लाजले ते, वासरानं गुलाल केला. आज तुम्ही अभिमान वाटला पाहिजे, तुम्ही का लाजताय आज. नाही आपल्याला मायक समोर बोलायला नाही, म्हणजे पहिल्यांदाच कॅमेरा पुढे आहे. पहिल्यांदाच कॅमेरा पुढे. पण कॅमेरा पुढे पण दिसलं पाहिजे, कारण काय ही दुनिया सगळी आता कॅमेऱ्याची झाली. कॅमेऱ्यात जे दिसतंय ना त्या महत्वाच्या गोष्टीत, कॅमेऱ्यात जर तुम्ही नाही दिसला तर अस्तित्व ठिकाणा झालंय कुणाचं. नाही टिकत. हे आमचं बंधुराज बोलत बंधुराज आहेत मित्रांनो. आज गुलाल झालेला आहे आणि काय होतंय त्यांना आता जास्त कॅमेरा पुढे बोला येत नाही, पण कॅमेरा पुढे जर तुम्ही असले तर चर्चा होणार आहे, तुम्हाला पुढे पैरे भेटणार आहेत, पुढच्या गोष्टी होणार आहेत. हो, चर्चा तर होतीच, कॅमेऱ्याशिवाय चर्चा होत नाही. कॅमेरा घ्या किंवा इन्स्टा घ्या, त्याशिवाय चर्चा होत नाही अशी तोंडान बोलून. ते काय गुलाल झाला, बाकीचा तर काय आनंद आहे. आज म्हणजे गटाला कंटिन्यू आम्ही गट काढतोच, गटाला कधी मार खात नाही सहजासहजी. पण आपल्याला सेमीला बैल कमी पडतं, इकडं तिकडं थोडंफार ड्रायव्हर ही त्याच्यामुळं, आणि वायदी द्यायची आपली काही परिस्थिती नाही, त्यामुळं खोंड अंधारात आहे, नाहीतर खोंड पोहतोच. म्हणजे वासरू पळतंय, फक्त कुठेतरी पायऱ्यामुळे गणित फसत होतं. 8 महिन्यापासून वासरू गट काढते, आजपर्यंत मार खाल्ला नाही. अशी गाडी चुकून लॉबी बिबी झाली तरच मार खाल्ला, नाहीतर आजपर्यंत कधी वासरानं असा पळून सरळ पळून मार खाल्ला नाही. गट काढतोच कंटिन्यू. शेमीलाच बैल ही कमी पडतं ते तेवढं. त्यात आम्हाला साथ सुजित लोखंडे, पांघरेकर त्यांनी म्हणजे लय दिली. अशी चांगली चांगली बैल आम्हाला बिना वायतीची दिली. आंधरोड काळात सोन्या आज मोठा बैल आहे, चालूचा 1 नंबरातला बैल आहे. त्या मालकानं सुरेश पाटलाने आम्हाला बैल 3 वेळेस गाडी फॉलो होऊन पण आम्हाला बैल फुकाट देत होते. बाकीच्यांना कॉल केला का 10,000 द्या, 15,000 द्या, आपली काही परिस्थिती नव्हती. आज या शेटने एका फोनवर, सुजित लोखंडेच्या एका फोनवर सासवडवरून बैल इथं घेऊन आले. मित्रांनो बघा काय होतं, बैल तर पळायला पाहिजे ही गोष्ट खरं आहे, पण जी जोडीदार आहे ती किंवा सहकार्य आहे ती पण चांगली लाभली पाहिजेत. चांगले सहकार्य लागले तर संबंध जोडते ती, आणि आज सहकार्य चांगले लागले त्यामुळे आज पायरा भेटला. म्हणजे जर माणूस जर चांगला राहिला किंवा चांगला बोलला, चांगले संबंध जपले तरी पैर होते ती. हो, चांगले संबंध जपले तर पैर होते ते. आमचा सोन्या ग्रुप आंधरोडचा फक्त असा चांगला संबंध आहे, मग ती कम से कम तो बैल 1 नंबरातला आहे. त्याची वायदी घ्यायची म्हणले तर किती बी त्याला वायदी द्यायला तयार असते, त्याचा मालक काय वायदी घेत नाही, पण किती वायदी घ्यायला तयार असते तरी आम्हाला त्यांनी बैल फुकाट देत होते. म्हणजे असं काही डिझेलचे पैसे नाही किंवा काय नाही, 3 मैदान 3 अड्ड म्हणजे आमची गाडी खाली जुळत नाही, पण 3 अड्ड पासून सहित गाडी दिली, बैल दिला होता 4थ्या अड्ड्याला. म्हणजे असं संबंध जपलं का 3 वेळा निकाल घेतला, गट काढलेत. 3 वेळाला गाडी झाली तरी गट काढलेत अंतरान. मित्रांनो बघा खरं आहे की बैलगाडा मालकांचा एकमेकावर जर विश्वास असला तर 100% जरी गाडी कुठेतरी फसत असली तरी जोपर्यंत गाडी फॉल होऊन 3-3 टांग्यानं गाडी निकाल घेतली. परत आम्हाला बलमा ग्रुप कनेरवाल्यांचा त्यांनी मी खूप सपोर्ट केला, त्यांच्यामुळे आज खोंड थोडं तरी चर्चेत आहे. नाहीतर असं कोणाला फोन केला 10, 15, 20, 25,000 शिवाय बोलत नाही. वायदी परिस्थिती नाही आपली वायदी द्यायची. खोंड काय कॅन्सर म्हणजे पूर्णपणे घरची लय परिस्थिती, म्हणजे आता ही मत सांगाय नाही म्हणजे चांगलं वाटत नाही बरं का.
पण ही आमचं पाहुणच आहे हम्म. तर ह्यांची घरची कंडिशन मला माहिती आहे, मी घरी जाऊन आलेलो आहे. हम्म. असं एकदम साधा आणि सिंपल, हम्म. म्हणजे तुम्हाला सांगतो जेव्हा असं काम करल हातावलं पण म्हणते का ना, हम्म. तशा पद्धतीने ह्यांची परिस्थिती आहे. हम्म. आणि आज तुम्हाला सांगतो बैलाला भाडं सोडलं हम्म. तर 1 रुपयावर द्यायची ह्यांची ताकद नाही, कॅपॅसिटी नाही. हम्म. खोंड पळतो या हम्म. खोंड तुम्ही कुठला मोठा आणि किती टॉपचा जरी बैल घातला का नाही, गाडी बांधा अगर बांधू ना खोंड त्याला कमी नाही पडणार. हम्म. ही 100% खरं आहे का तर आहे. हम्म. अगदी तुम्ही जरी इंस्टाच्या माध्यमातून जरी सगळी जरी आयडी लक्ष ग्रुप शेवरी लक्ष फॅन्स क्लब शिवरी म्हणून असं इंस्टाला टाकलं का नाही हम्म. तरी तुम्हाला सगळं कर जवळपास 14-15 गट आहेत. गटाला तर सहजासहजी नाही मारखात हम्म. आणि कुठल्याच बैलाला कमी पडत नाही. हम्म. वासरच नाही का, वासरू खट्ट आहे. फक्त एवढंच की गरीब परिस्थितीमुळं नाही ना, म्हणजे गरिबीतनं पायऱ्या वाचून अंधारात आहे कोण. असं आता तुमच्या माध्यमातून जर झालंच तर येतील चांगला दिवस. 100% मित्रांनो, अशा सर्वसामान्य बैलगाडा मालकांना पायरा भेटला पाहिजे. कारण बैलगाडी क्षेत्र मी कायम बोलतो की एका दोघांना चालत नाही. त्यात सर्वसामान्य असते, त्यात टॉप असतात, त्यात मध्यम वर्ग असतो. सगळ्या ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस हे आपलं बैलगाडी क्षेत्र चालत आहे. आता कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा का गरज नाही कॉन्टॅक्ट नंबर द्यायची? नाही एक मालक आणि कसा पायरा पाहिजे तेही सांगा. आणि कसा पायरा पाहिजे तुम्हाला? पायर काय चांगला गुलालातला असावा बैल एवढीच अपेक्षा. कसा पळावा बैल किंवा कसा वर्क तुमचं वास बैल सांभाळून घेणार असला का काय अडचण नाही बैला. हम्म. वासरू पळतच, डावी खांदी फिट पळत, हम्म. कुठलंही म्हणजे बाहेर बीर काय असं येत नाही. दोन्ही खांदी पळतं वासरू, पण डावी खांदी फिट पळत. आता कॉन्टॅक्ट नंबर सांगा आणि नाव पण सांगा. कॉन्टॅक्ट नंबर काय की सुजित लोखंडे नाव आहे. 73 हम्म. 78 75 98 11. यांच्याकडे नियोजन असतं कोणाचं. सुजित लोखंडे. मित्रांनो, त्यांना पायरा करा, कारण वासरू चांगलं आहे आणि जर वासरा संग पायरा झाला तर 100% गाडी गोलात राहील. आणि आपण शुभेच्छा करूया दोन्ही नंदींना की कायम त्यांच्या दावणीला गोलाल राहील. धन्यवाद.